नमस्कार. आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. आपण आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. वेद विधानसभेचे त्यात आपण उमरगा लोहारा हा विधानसभा मतदारसंघाची माहिती जाणून घेतो. 1990 ला शिवसेनेने भाजप संपूर्ण महाराष्ट्रातच निवडणुका लढवण्याची मोहीम आखली आणि भाजप बरोबर युती करत शिवसेना भाजप युतीनं 1990च्या विधानसभेच्या निवडणुकीत सर्व 288 ते 88 मतदारसंघातून आपले उमेदवार उतरवले. युती घडताना त्यावेळेच्या उस्मानाबाद आताच्या धाराशिव जिल्ह्यातील उमरगा हा मतदारसंघ भाजपला सुटला होता आणि भाजपकडे तेथून निवडणूक लढविण्यास उमेदवार हे नव्हता. त्यामुळं मग यावेळी येथून शिवसेनेचे क्रियाशील असे कार्यकर्ते असणारे प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांनी भाजपची उमेदवारी घेऊन या मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यांची लढत काँग्रेसच्या अब्दुल खालिक मियाँ काजी यांच्या बरोबर झाली आणि या निवडणुकीत अब्दुल खालिक मियाँ काजी हे विजयी झाले आणि रवींद्र गायकवाड हे पराभूत झाले. पुढं 1995च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात रवींद्र गायकवाड आणि काँग्रेस पक्षाकडून बसवराज पाटील मुरुमकर या दोघात लढत झाली आणि या लढतीत जे प्राध्यापक रवींद्र गायकवाड मूळचे शिवसेनेचे, त्यांनी शिवसेनेकडूनच उमेदवारी अर्ज भरला होता आणि ते शिवसेना पक्षाचे उमेदवार होते. त्यामुळं त्यांची आणि बसवराज पाटील यांच्यात लढत झाली आणि बसवराज पाटील यांचा पराभव करत प्राध्यापक रवींद्र गायकवाड शिवसेनेचे उमेदवार म्हणून पहिल्या वेळी उमरगा लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले. मग त्यानंतर राज्यात सेना भाजप युतीचं सरकार आलं. प्रथम प्राध्यापक मनोहर जोशी आणि त्यानंतर शेवटच्या वर्षात नारायण राणे हे शिवसेनेचे 2 मुख्यमंत्री या राज्यानं पाहिले आणि मग 1999ला परत विधानसभेची निवडणूक जाहीर झाली. या निवडणुकीसाठी 95ची निवडणूक जिंकलेले सेना भाजप युतीचे प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांनाच पक्षानं उमेदवारी दिली. ते आणि परत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे उमेदवार म्हणून या मतदारसंघातून बसवराज पाटील मुरुमकर हे निवडणूक रिंगणात उतरले आणि या दोघात परत दुसऱ्या वेळी लढत झाली. या लढतीत बसवराज पाटील मुरुमकर यांनी प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांना पराभूत करत 1995च्या निवडणुकीचा वचपा काढला. बसवराज पाटील हे लिंगायत समाजाचे तर प्राध्यापक रवींद्र गायकवाड हे मराठा. त्यामुळं या मतदारसंघात जो पूर्वापारपासून लिंगायत विरुद्ध मराठा हा जो संघर्ष होता आहे आणि पुढेही असेल, त्या ह्याच्यात बसवराज पाटील यांनी बाजी मारली. पुढे 2004ची विधानसभा निवडणूक लागली. या विधानसभेच्या निवडणुकीत या मतदारसंघात परत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार म्हणून विद्यमान आमदार असलेल्या बसवराज पाटील मुरुमकर यांनाच उमेदवारी जाहीर झाली आणि ते रिंगणात उतरले. तर
त्यांच्या विरोधात गेल्या निवडणुकीत पराभूत झालेले असे प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली, पण प्रथम पक्षानं काँग्रेसचा त्याग करून शिवसेनेत प्रवेश केलेल्या केशव उर्फ बाबा पाटील यांना एबी फॉर्म दिला आणि अचानक शेवटच्या क्षणी पक्षानं केशव उर्फ बाबा पाटलाची उमेदवारी रद्द करत प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांना एबी फॉर्म दिला आणि त्यामुळे या निवडणुकीत तशी बसवराज पाटील हे काँग्रेसचे, शिवसेनेचे उमेदवार म्हणून प्राध्यापक रवींद्र गायकवाड आणि अपक्ष म्हणून केशव उर्फ बाबा पाटील हे निवडणूक रिंगणात होते. निवडणूक तिरंगी झाली आणि या तिरंगी लढतीचा फायदा आपणाला मिळेल असं जे बसवराज पाटील यांना वाटत होतं, पण ते तसं झालं नाही आणि या निवडणुकीत परत दुसऱ्या वेळी या मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार म्हणून प्राध्यापक रवींद्र गायकवाड हे विजयी झाले. बसवराज पाटील यांचा पराभव झाला आणि केशव उर्फ बाबा पाटील हे 10,000च्या पुढे थोडी मतं घेऊन तिसऱ्या क्रमांकावर आहे. आज तुर्तास एवढंच. धन्यवाद.